आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आता काही दिवसानंतरच बलराम जयंती आहे आणि बलराम जयंतीनंतर ह्या सोमवारी बलराम जयंती आणि पुढच्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव साजरा केला जाणार आहे। तर श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या हृदयामध्ये कसं प्रगट केलं पाहिजे किंवा भगवंताला आपल्या हृदयामध्ये कसं अवतरित केलं पाहिजे हे करू। तर कृष्ण जन्माष्टमीच्या पहिले जो आपला मनोभाव काय असला पाहिजे याचं चर्चा आपण नंतरच्या काळामध्ये करणार आहोत। आज मी विशेष करून भागवतामधले जे कृष्णाचे गुरु होते गर्गाचार्य त्यांनी ग्रंथ लिहिला गर्ग संहिता आणि हे गर्ग संहिता जे भागवतामध्ये सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला काही कथा वर्णन केले पण बाकीच्या काही कथा आहेत ना त्या वेळेच्या अभावी खूप कमी सांगितल्या गेल्या होत्या म्हणून गर्गाचार्याने हा गर्ग संहिता नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये कृष्णाच्या सर्व लीलाचं वर्णन अतिशय विस्तृतपणे वर्णन करण्यात आलेलं आहे। आज विशेष करून हा कंस भगवान कृष्णाचा एवढा दोष का करत होता आणि तो मागच्या जन्मात कोण होता आणि ह्या जन्मामध्ये त्याच्या हाताखाली एवढे असुर कसे नियंत्रित राहिलं अगासूर बकासूर अरिष्टा केशी पुतना त्याच्यानंतर जेवढे काही जरासंध होते एवढे असुर त्याच्या इशाऱ्यावर कसे नाचत होते व आपण भागवतामध्ये सांगितलेलं की हा भगवंताने कंसाने ह्या असुराला पाठवून दिलं त्या असुराला पाठवून दिलं आणि भगवंताने काय केलं त्या सगळ्यांचा वध केला। पण हे असुर कंसाची एवढी आज्ञा का पालन करीत होते त्याचं वर्णन ह्या गर्ग संहितेमध्ये केलेले प्रसंग येतो की अहुक राजाचे दोन पुत्र होते। ह्या जे पुत्र आहेत त्यांचं नाव उग्रसेन आणि उग्रसेनला अहुक राजाचे पुत्र होते उग्रसेनाचे दोन पुत्र होते एक म्हणजे अहुचे उग्रसेन आणि देवक आणि उग्रसेनपासून 9 मुलं जन्माला आली त्यांना आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो मुलगा आहे तो कंस आहे दुसरा नाम आहे सुनाम तिसरा आहे न्योग्रद्रा कंक शंकू सुहऊ राष्ट्रपाल दृष्टी आणि तिप्तिमान आणि 5 मुली आहेत असे 9 मुलाचं वर्णन हे कंसाचे किती भाऊ आहेत 8 भाऊ आहेत आणि तो धरून 9 आणि 5 मुली आहेत कंसाच्या बहिणीची नाव आहेत कंसावती कनका सुरभी आणि राष्ट्रपालिका अशा 5 ह्या कन्या आहेत कोणाच्या कंसाच्या बहिणीच्या आपल्या कंसाच्या बहिणी। तर ह्या 5 बहिणीचा विवाह वसुदाचे जे लहान भाऊ आहेत त्यांच्याशी विवाह झाला आणि जे देवक राजा होता भोंशवंशी म्हणजे कंसाचे जे चुलते होते सख्खे चुलते देवक राजा ते देवक राजाच्या जर पाहायला गेलं तर 4 पुत्र होता आणि 7 कन्या होत्या। देवकाच्या पहिले पुत्र जे मुलं होते देवनाम देववान उपदेव सुदेव आणि देववर्धन हे झाले 4 पुत्र आणि त्याच्यानंतर 7 कन्या 7 कोणत्या कन्या शांतीदेवी उपदेवी श्रीदेवी देव अर्कशिष्टा सहदेवा आणि देवकी आणि धूर्तदेवा अशा 9 कन्या आणि त्याच्यामध्ये जी कन्या ती देवकी ती 7 नंबरला येते म्हणून 7 नंबरचं जर पाहायला गेलं तर खूप महत्त्व आहे। ते 7 नंबरची देवकी होती आणि कंसाचं आणि देवकीचं खूप जास्त प्रेम होतं बाकी कोण्या बहीण भावंडाशी अजिबात कंसाचं जमत नव्हतं लहानपणापासून जमत नव्हतं पण देवकीनं त्या लहानपणापासून प्रेम दिलं दोघं चुलत बहीण भावंडाचं खूप प्रेम होतं आणि इथेच पुढे झाल्यानंतर कंसानं ठरवलं की आता आपण हे जे ह्या राज्यावर ह्या वंदवंशावर आपण उग्रसेनंतर राज्य केलं पाहिजे मग मला अशी कोणती तरी ताकद पाहिजे की त्यामुळं मी सगळ्यावर साम्राज्य निर्माण केली पाहिजे। मग त्यासाठी तो काय करतो सगळे मागच्या जन्मात तो कालनेमी असुर होता। आता कालनेमी असुर कसा झाला देव असुर संग्राम झाला आणि त्या देव असुर संग्रामामध्ये जो कालनेमी होता त्यामध्ये भगवान विष्णूने त्याचा सुदर्शन चक्राद्वारे काय केलं त्याचा वध केला होता आणि वध केल्यानंतर पुढे ही बातमी जे दैत्यगुरु शुक्राचार्यांना कळाले की तुमचा जो शिष्य कालनेमी तो भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राद्वारे मारला गेलेला आहे। त्यावेळेस हे शुक्राचार्य दैत्यगुरु शुक्राचार्य आले आणि त्यांनी संजीवनी मंत्राद्वारे त्याला पुन्हा जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्यांनी पाहिलं की जिवंत झालेला आहे पण त्याच्यामध्ये भगवान विष्णूच्या प्रती जी शत्रुता होता द्वेष होता तो आणखीन वाढला होता
पण आता मी विष्णूशी युद्ध करू शकत नाही, कारण की माझी तेवढी शक्ती नाही. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे? तपस्या केली पाहिजे. आणि मग तपस्या करून त्या तपस्याच्या बळावर त्याला शक्ती भेटली. आणि तो बघत होता, कालनेमी बघत होता की आता मला विष्णूची कसा बदला घेतला पाहिजे, सूडाची भावना कशी बदलली पाहिजे, सूड कसा घेतला पाहिजे, याच्याबद्दल तो विचार करत होता. करीत असताना उग्रसेनाची एक पत्नी होती, तिचं नाव होतं पद्मावती. ती आपल्या पित्याकडे म्हणजे कोण, त्यांचे सुतकेतू यांच्या घरी आली. आणि घरी आल्यानंतर हा जो यक्षाचा एक हे होता दूत, त्याचं नाव होतं द्रुमिल. याची नजर ह्या पद्मावतीवर गेली. आणि पद्मावती अतिशय सुंदर होती, कोमल होती, नाजूक होती. आणि ह्या जो यक्षाचा पुत्र असल्यामुळे तो साहजिक आकर्षण झाला. पण पद्मावतीची संग नाही करता येणार, कारण की ती अशी सहजासहजी तर आपल्या आधीने येणार नाही. म्हणून ह्या द्रुमिलनं काय केलं, जे उग्रसेन महाराज आहेत त्यांचं रूप धारण केलं आणि त्यांचा संग केला. आणि हे दृश्य बघत असताना कालनेमीनं काय केलं, ह्या द्रुमिल यक्षाचा पुत्र असल्यामुळं त्याच्या वीर्याचा आश्रय घेऊन पद्मावतीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झालं. म्हणजे यक्षाचे गुण पण आले आणि आपली जी आसुरी वृत्ती आहे तीसुद्धा त्याच्यासोबत आली. आणि मग काही काळानंतर ह्या पद्मावतीने ह्या कंसाला जन्म दिला. जन्म दिल्याबरोबरपासून लहानपणापासून तो अतिशय तापष्ट आणि रागिष्ट स्वभावाचा होता. म्हणून विशेष करून जे मी नावं घेतल्या बहीण भावंडांचे, यांच्याशी कोणाचं जास्त जमत नव्हतं. जास्त जमायचं ते देवकीशी जमायचं. पण त्यावेळेस त्याने पाहिलं की मला तर काही देवताने विशेष करून त्याने विचार केला की आता ह्या कालनेमीचा कसा वध करायचा. तर नारद मुनीने त्यांना सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मात कोण होते माहिती आहे का? दैत्याच्या बाजूनं कालनेमी होते आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही कंस म्हणून जन्म आलेले. पण तुम्ही जी विष्णूची शत्रुत्वता केलेली आहे त्याची तुम्ही हे करा. म्हणून नारद मुनीने काय केलं, त्याला नाही का तिची आठवण करून दिलेली. आता ह्या तुम्ही ज्या कथा ऐकतात ह्या भागवतामध्ये वर्णन नाही बरं. ह्या सगळ्या कथा गर्ग संहितेच्या आधारावर. आणि भागवताच्या कथा आता याच्या पुढच्या ज्या येत्या नाही पड, मी ती पुढे नंतर सांगेल. तर नारद मुनीने जेव्हा त्यांना आठवण करून दिली त्यावेळेस त्याला नाही का विष्णूच्या प्रती एवढा सूड भावना निर्माण झाली, मी येण्या प्रकारे विष्णूच्या प्रती बदला कसं घेऊ शकेल. मग त्यासाठी काय करायचं, त्यानं पाहिलं की मला अशी ताकद पाहिजे की त्या ताकदीच्या आधारावर मी विष्णूला पराजित करू शकेल. म्हणून माणसाच्या मनामध्ये जर सूड भावना असेल तो येणे प्रकारे जरी असेल तर शास्त्रामध्ये सांगतात की दोन लोक साप बनतात, ज्यांना बदल्याची भावना घ्यायची आणि जो नेहमी ईर्ष्याद्वेष करतो ना दुसऱ्याच्या प्रती. बघा सापाला तुम्ही दूध पाजते, फुफकारायचंच काम करतं. म्हणजे त्याला किती प्रेम करा ते दंश करायचं काम करतं. तसंच हा कंस असुर त्याचा स्वभाव गुण गेला नाही. म्हणून त्या उग्रसेन महाराजांच्या राज्यामध्ये एकदा काय झालं, एक मदबस्त हत्ती नाही का तो सुसाट सुटला आणि सगळ्या प्रजाजन घाबरून गेले की ह्या हातूला नियंत्रित करणार कोण. आणि उग्रसेन महाराज चिंतित झाले की प्रजाचा नाही का हा नाश करतोय, शेतीचा करतोय, प्रजाला नाही का तो सगळ्या पायाखाली तुडवतोय, याला नियंत्रित कोण करेन. त्यावेळेस हा कंस नाही का त्या हत्तीच्या समोर आलं. तर सगळे जे प्रजावासी ते घाबरले की अरे हा तर राजकुमार आहे आणि या हत्तीचा कसा तो सामोरे करू शकेल. पण त्यांना काय माहीत कंसामध्ये किती ताकद होते. ह्या कंसाने काय केलं, आपल्या हातानं धरलं आणि त्याला उचलून आदळलं. एकदा आदळलं, पुन्हा तो धावून आल्यानंतर याने असं उचललं आणि लांबची लांब फेकून दिलं की त्याचा थांग पत्ता लागला नाही, कुठं गेलं आणि काय गेलं. जेव्हा प्रजाजनं पाहिलं की एवढा ताकद आहे की एवढा मदमस्त हत्तीलासुद्धा ह्या कंसाने काय केलं, नियंत्रित केले. आणि त्याच वेळेस त्या रस्त्यानं नाही का जरासन आपल्या सैनिकासोबत जे सैनिक होते आणि आपल्या 2 कन्या आस्ती आणि प्राप्तीला घेऊन जात होता. त्याने पाहिलं की एवढा हत्ती फेकला कोण बाबा, आपण जिथून जात होतोय तिथून कोण फेकला असेल. तर त्याला कळलं की उग्रसेनचा जो पुत्र आहे कंस अतिशय शक्तिशाली बलशाली आहे, त्याने हा हत्ती फेकलेला आहे. त्यावेळेस जरासंधला वाटलं कोणी साधारण व्यक्ती नाही ह्या जगामध्ये, कोणता क्षत्रिय करू शकत नाही, हे कोणीतरी असुराचंच काम असेल, हे असुर वृत्तीचं आहे. आणि जरासंध त्याच कॅटेगरीमध्ये होता. आणि त्याच्या शक्तीचं बळ पाहून त्याने आपल्या 2 कन्या आस्ती आणि प्राप्तीचा विवाह कोणाशी करून दिला, कंसाशी करून दिला.
आणि जसं कंसाची विवाह करून दिल्यानंतर त्यासोबत त्याने भरपूर काही जे आनंद म्हणजे हुंडा दिला त्या दासीच्या भरपूर त्याने म्हणतात की जरासंना 100 दशलक्ष घोडे, 1,00,000 हत्ती, 3,000 रथ, त्याच्यानंतर 10,000 दासी भेट दिल्या. त्याचबरोबर त्या कंसाला एक कुवलपिढी हत्ती याच्याकडे जरासंधकडे स्पेशल हत्ती होता. तो कुवलपिढी हत्ती नाही का कंसाला भेट म्हणून दिला. आणि दिल्यानंतर त्याबरोबर काही आज्ञाधारक सेवक सेविका दास्या दिल्या आणि त्याच्याबरोबर आणखीन काही हत्ती नाही का त्याने भेट दिले. एवढा हुंडा घेऊन तो आला आणि आल्यानंतर त्याने पाहिलं की आता माझ्या नियंत्रणाखाली जरासंध आलेला आहे आणि जरासंध का मोठा व्यक्ती माझ्यासोबत राहिला, सासरा म्हणून आलेला आहे. तर आता मला सगळीकडे जे माझ्या राज्यामध्ये या पृथ्वी तलावर जेवढे असुरवृत्तीचे लोक आहेत त्यांना माझ्या अधीन केले, माझी शक्ती दाखवली तर ते माझ्या अधीन राहतील. म्हणून त्यानंतर तो काय करतो, महिष्पती नावाच्या राज्यात जातो. आणि महिष्पती गेल्यानंतर महिष्पती राजाचे 5 पुत्र असतात, ते अतिशय मल्लवान असतात. आणि हे अतिशय शक्तिशाली असल्यामुळे यांना मल्लयुद्धात त्यानं काय केलं, आव्हान केलं. आणि आव्हान केल्यानंतर सांगितलं एक अट आहे की तुम्ही जर जिंकलात तर मी तुमचा सेवक आहे, तुम्ही जर जिंकलात तर मी सेवक आहे, पण तुम्ही हारले आणि मी जिंकलो तर तुम्हाला सेवक म्हणून मला राहावं लागेल. ह्या अटीवर ते मल्लयुद्ध झालं. आणि मग पहिल्यांदा कंसाचा जो प्रसंग आला तो चाणूरसोबत आलेला आहे. आणि चाणूरसोबत जसा कंसावर धावून गेला तर कंसाने त्याला काय केलं, घेतलं बलदंड हाताने नाही काय झटक्यामध्ये चाणूरला काय केलं, तोंडावर आटपलं. एवढं तोंडावर आपटलं की त्याचे दात आणि नाक एवढं रक्तबंबाळ झाला. आणि झाल्यानंतर त्याची शक्ती हीन झाल्यानंतर तो पराजित झाला. आणि पराजित झाल्यानंतर त्यानं दासवतं स्वीकारलं. पण चाणूरचा जो भाऊ होता त्याला म्हणतात मुष्टिक, त्याने पाहिलं की माझ्या भावाचा पराजय केला, मी कसं काय याला पराजित करीन मुष्टिक. आणि जसा पतंग अग्नीकडे आकर्षित होतो तसाच हा मुष्टिक काय केलं, कंसावर धावून गेला. आणि धावून गेल्यानंतर कंसाने त्याला एका जबरदस्त मुष्टी प्रहारनं एका बुक्कीमध्ये काय केलं, त्याला बेशुद्ध करून टाकलं दुसऱ्या भावाला. आणि मग ह्या दोन्हीला भावाला पाहिलं की तिसरा भाऊ होता, त्याचं नाव होतं कूट. ह्या कुटाने काय केलं, त्याच्यावर नाही का कंसावर हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर कंसाने काय केलं, जसं एखादं गवताचं पातं मनुष्य फिरतोय तसंच कंसाने त्या कूटलं धरलं आणि पात्यासारखं फिरून नाही का लांब फेकून दिलं. आणि एका टेकडावर जाऊन पडला, त्याला बी कळलं नाही बेशुद्ध अवस्थेमध्ये मी कुठं पडलो आहे. आणि मग हे तिघं पराजय झाल्यानंतर ह्या चौथा भाऊ होता त्याचं नाव तोशल. ह्या तोशलनं पाहिलं की माझ्या भावाला, ह्या तिन्ही भावाला मारलं तर तो कंसावर तुटून पडला. तर त्याने काय केलं, एका फटक्यामध्ये एका धापडामध्ये कंसाने काय केलं, ह्या तोशलला जमिनीवर पाडलं आणि रक्तबंबाळ झाला, त्याच्या नाक फुटलं आणि तोंडातून रक्त बाहेर पडू लागलं. हे 4 भाऊ. आणि 5वा भाऊ होता शल्य. शल्यने पाहिलं की माझे 4 भाऊ पराजित झालेले आहेत, तर मी कसं काय माझ्या कुळाची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि मी कंसाला येणे प्रकारे पराजित करून माझ्या भावाचा बदला मी घेईन. आणि तेवढ्या द्वेषाने आणि द्वेषाने त्याच्यावर अतिक्रमण करतो. अतिक्रमण केल्यानंतर कंस काय करतो, आपल्या दोन्ही हाताने त्या आल्यानंतर त्याला उचलतो आणि आपल्या बाहुपाशामध्ये धरून ठेवतो. आणि एवढी त्याला भयंकर मिठी मारतो. मिठी मारल्यानंतर त्याचा हाडांचं काढं झाले आणि त्यानंतर तर उचलून नाही का लांब फेकून दिलं. पण एकाचा वध नाही केला कंसानं. कंसाला माहीत होतं की आपली ताकद दाखवल्यानंतर हे आपल्या अधीन होते. आणि मग 5 जणाला केल्यानंतर याला पराजित करून पर्वसन पर्वताकडे गेले. आपलं पराजित केल्यानंतर ते दास झाले. कोण, पहिलं कोण, चाणूर, दुसरा मुष्टिक, तिसरं आहे कूट, चौथं आहे तोशल आणि 5वं शल्य. आणि हे शल्य हे 5ही जण कंसाच्या सभेमध्ये प्रमुख नाही का चाणूर मुष्टिक गायडन्स करणारे होते. सैन्यापती, उपसैन्यापती, अर्थमंत्री 5 भाऊ झाले आणि कायमस्वरूपी कंसासोबत नाही का मदत करू लागले. त्यानंतर कंस पुढे ह्या 5ही जणाला पराजित करून आपल्यासोबत घेतलं आणि घेतल्यानंतर पुढे प्रवसन नावाच्या पर्वताकडे गेला. आणि या पर्वताकडे गेल्यानंतर तिथे द्विज नावाचं एक वानर होतं, अतिशय शक्तिशाली बलशाली होतं, जे रामायणामध्ये भगवान रामचंद्रासोबत नाही का त्याने काय केलं, रामचंद्राला मदत करून रावणाला हरवलं होतं. पण त्यावेळेस त्याने विशेष करून लक्ष्मणजीच्या प्रती अपराध केलेला. त्या अपराधामुळं त्याला मुक्ती किंवा मोक्ष नाही भेटला आणि भगवान त्याची कृपा प्राप्त नाही झाली. म्हणून तो
वानर असुर रूपामध्ये त्याचे गुण त्याच्यामध्ये आल्यानंतर तो द्विद्राव इथं राहिला, आपलं वानर राहिल्यानंतर इथे कंस त्याला युद्धासाठी ललकारतो. तर द्विध वाटलं की हे काय माझं छोटंसं आहे, मला हे काय करणार, मी मोठमोठ्या असुराला मारला नाही तर मानव आहे माझ्यासाठी. पण त्यावेळेस काय केलं की कंस त्याच्यामध्ये तब्बल द्विधमध्ये द्वंद्व युद्ध चालतं आणि हे युद्ध किती दिवस चालतं आहे, तब्बल 20 दिवस चालतं आहे. आणि 20 दिवस झाल्यानंतर कंस त्याच्या हाडाच्या काड्या नाही का पूर्ण खिळखोर करून नाही का त्याचा धीर खासला जातो आणि प्राय सगळा पराजित झाल्यानंतर तो द्विध नावाचा वानर कंसाला शरणागत जातो. आणि कंसाला शरणागत झाल्यानंतर कंस त्याला नाही का सेवक म्हणून ठेवून घेतो. पुढे बलरामजी त्याचा वध करतात, द्विध नावाचा इथे प्रसंग येतो. आणि चाणूर मुष्टिकाचा वध कोण करतं, भगवान कृष्ण दातानं नाही का भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे की कोलपडीचा हत्तीचा दात घेऊन नाही का ते त्यांचं वध केलं, याचं वर्णन येतं. पुढे तोच कंस ऋषीमुख जंगलाकडे जातो आणि तिथे केशी नावक अश्व दैत्य असतो. हा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये असतो आणि तो जसं पाहतो की ह्या अतिशय अहंकाराने अभिमानाने आपल्या ऋषीमुख पर्वताकडे येतोय आणि आपल्याला विचलित करतोय, आपली शक्ती दाखवतो, आपला अभिमान दाखवतो. तर हा केशी नावाचा जो अश्वदैत्य होता तो त्वेषाने त्यांच्या आक्रमण करतो कंसावर. बाकीचे जे काही त्यांचे सेवक होते त्यांना म्हटलं बाजूला थांबा, मी याला नियंत्रित करतो. आणि हा केशी नावाचा असुर पळत जायचा आणि मागं परत फिरून नाही का लत्त प्रहार करायचा. 2-3 वेळा झाल्यानंतर कंसाने काय केलं, लाथ धरली त्याची एक आणि त्याला जमिनीवर आटपून दाबून धरलं आणि प्राय तो गुदमारल्यासारखा नंतर तडफडत असताना कंसाने त्याला मुक्त केलं आणि आपला सेवक म्हणून त्याला ठेवून घेतलं. आणि केल्यानंतर पुढे मुष्टीप्रहारनं त्याच्या तोंडामध्ये घालून नाही का त्याला शांत केलं आणि आपला सेवक म्हणून ठेवून घेतलं. पुढे गेल्यानंतर कंस आणखीन आपल्या शक्ती दाखवल्यानंतर महेंद्र पर्वताच्या ठिकाणी गेला आणि बघितलं महेंद्र पर्वत एवढा मोठा आहे आणि आपली ताकद कशी दाखवायची, युद्ध करायला कोणीच नाही. तो महेंद्र पर्वताला हलवायला लागला. जसं हलवायला लागला तसं त्या महेंद्र पर्वतामध्ये कोण होतं, परशुरामजी होते. परशुरामानं पाहिलं की कोण हे असं कार्य करू शकतं की एवढ्या मोठ्या पर्वताला हलवत आहे. आणि मग ते रागाने त्वेषाने येऊन बघतात, आपली फरशी आणि आपला तलवार घेऊन बाण धनुष्य बाण जसे बाहेर येऊन बघतात तसं कंस नाही का घाबरून जातो. आणि एवढं घाबरून जातो की डायरेक्ट तो काय करतो, इथे शक्तीची उपयोग नाही तर इथं युक्तीची गरज आहे आणि डायरेक्ट जाऊन तो परशुरामाचे पाय पकडतो. आणि कंसाने जसे पाय पकडले तसं परशुराम म्हटले की मी व्रत घेतले की ही पृथ्वी आहे क्षत्रिय करून टाकेन, क्षत्रियांचा नाश करून टाकेन. तर ते म्हटले मी एकच गोष्टीवर आट करीन, जे माझ्याकडे शिवधनुष्य आहे, ह्या धनुष्य जर तू उचलला आणि याची प्रत्यंचा जर तू चढवली तर मी माफ करेन. आणि जर तुला हा धनुष्य उचलला नाही तर मी तुझा वध करेल. आणि मग कंस काय करतो, तो आपल्या वजनानुसार 3000 टनाचा तो काय होता धनुष्य होता आणि तो धनुष्य त्यानं उचलला, सहज उचलला. आणि उचलल्यानंतर त्याने अशक्य असलेली गोष्टी 100दा त्याचा प्रत्यंचा चढवले आणि 100 वेळा टंकार केली. आणि टंकार केल्यानंतर परशुरामाला कळालं की हे क्षत्रियाचं काम होऊ शकत नाही, कोणीतरी असुर असेल नाही तर देवता असू शकेल, देवतांना पण नाही असुरच असू शकेल. आणि माझी प्रतिज्ञा काय, क्षत्रियांचा वध करणं. आता मी याला माफ करतो. माफ करताना ते म्हटले की एकच आहे, हा जो धनुष्य आहे तुला मी बक्षीस म्हणून देतोय, पण ज्या दिवशी या धनुष्याला कोणी तोडील त्या दिवशी तू ठरवायचं की तुझा मृत्यू निश्चित आहे. तुझा अभिमान गर्वाने तू सगळ्याला त्रस्त करतो ना, पण ज्या दिवशी धन तुटला त्या दिवशी समजायचं तुझा मृत्यू जवळ आलेला आहे. आणि मग भगवान कृष्ण जाण्याच्या पहिले ते धनुष्यबाण तोडताना आणि कोलपेड्याचा हातीचा वध करतात, हे गर्ग संहितेमध्ये वर्णन आहे. आणि केल्यानंतर त्याने मृत्यू हे वर्णन दिलं. आणि मग कंसाने पुढे आणखीन असे काही दैत्य होते. कोण होता, सर्पाचा दानव होता, तो आगासुराचा त्याने काय केलं, दमन केलं, त्या मंडलिक बनवून घेतलं. त्याच्यानंतर अरिष्टासूर जे वळू म्हणजे बैल त्याच्या रूपामध्ये होता असुर, त्याचं दमन करून अधीन करून घेतलं. त्याच्यानंतर दैत्याचा राजा नरकासूर कोण होता, भूमीचा पुत्र आणि भगवान कृष्णाच्या वरादेवाचा पुत्र, तो भगवान विष्णूचा पुत्र होता. पण वाईट संगतीच्या संघामध्ये राहून तो काय झाला, असुर झाला होता.
म्हणून जरी पिता जरी भगवंत होते, माता तरी पृथ्वी होते, पुत्र भक्त निघेलच असं नाही आहे. तर तो कोण जन्माला आला? असुर जन्म, आपला असुर पुत्र होता, पण वाईट संगतीमुळं काय झालं, तो नरकासूर झाला. त्याचं नाव पाहिलं भौमासूर होतं. भौमासूर का बरं भौमासूर होतं? कारण भूमीपासून त्याचा जन्म झाला होता. तर हे त्याला पण काय केलं, आपल्या अधीन करून घेतलं. त्यानंतर गाढवामध्ये धेनुकासूर आणि प्रलंबासूर ह्या दोघांना काय केलं, त्यांनी नियंत्रण केलं. धेनुकासूर कोणाच्या रूपामध्ये होता? गाढवाच्या रूपामध्ये होता. त्याच्यानंतर पुतना चटकेनी, तर त्याच्यासोबत युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर भगवान आपलं कंसाने त्याला बहीण माटलं की तू एवढी शक्तिशाली, मी तुझा स्त्री असल्यामुळं वध करणार नाही आहे, तो स्त्री असल्यामुळं मी तुला माफ करीन, पण तुला माझ्या अधीन राहावं लागेल. आणि तीच पुतना मग पुढे आली. त्याच्यानंतर यमासूर जो आकाशामध्ये निवास करणारा होता, त्याला पण दमन केलं. त्याच्यानंतर वत्सासूर गाईच्या वासरामध्ये रूपामध्ये आला, त्याला बी दमन केलं. आणि कालयवन रानटी, जे रानटी लोकांचा राजा होता, भगवान कृष्णाने कसा वध केला त्याचं कालयवनचा माहीत आहे की जेव्हा गुफेतून आपलं पळाले तर मुचकुंद महाराजाच्या गुफेमध्ये गेल्यानंतर मुचकुंद महाराजाच्या दृष्टीनं नाही का त्याचा नाश झाला आहे. भागवतामध्ये याचं वर्णन आहे. जेव्हा तुम्ही भागवत वाचतात ना, तर ह्या आसुरांची पार्श्वभूमी माहीत आहे की कसे आसूर झाले. आता यांचं पण गर्गसाहित्यामध्ये गर्गमुनी खूप डिटेल्स वर्णन करतात. ज्यांना अभ्यास नसेल आणि काहीच ऐकलं नसेल त्यांना असं वाटतं अरे कुठून सांगतात, पण भागवताला कुठून कुठं परव आहे. आपल्याकडे भगवद्गीता, रामायण, महाभारत हे विषय सोडून बोलायला जमत नाही किंवा गावगप्पा किंवा त्याला काहीतरी वेगळे लिंक नाही चालत. तर तत्त्वज्ञानाला धरून चालल्या जातं आणि त्याच्या कथा आणि कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनात आपण कशी शिक्षा घेऊ शकतो याचं वर्णन करण्यात आलं. तर अशा प्रकारे ह्या कंसाने दानवांच्या टोळीला आपल्या अधीन केलं आणि सगळ्याला कुठे घेऊन आला, तो मथुरेमध्ये घेऊन आला. आणि जसा मथुरेमध्ये प्रवेश करतो ह्या सगळ्या आसुरांना घेऊन, तर मथुरावासी अतिशय भयभीत झाले. एकतर हा कंस एवढा भयंकर, आणखीन ह्या आसुरी वृत्तीच्या लोकांना घेऊन आला, आता काही खरं नाही. आणि म्हणून यांच्या भीतीपोटी सगळेजण काय होतात, इकडे तिकडे पळायला सुटतात. आणि पळ सुटल्यानंतर काय करायचं, कसं करायचं, तर त्याच्या सभेमध्ये जेवढे लोक होते धार्मिक वृत्तीचे ते पण पळून गेले. कारण हे आसूर आले आणि आसूर वृत्तीचे लोक कधी द्वेषानं नाही का आपल्याशी युद्ध करताना याचा विश्वास नव्हता. म्हणून त्या टायमाला सगळे राजे महाराज पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर त्या टायमाला देवकीचा युवा ठरवलं. त्याला असं वाटलं की इथले क्षत्रिय येतं आणि त्या क्षत्रियामध्ये विशेष करून जे होते वृष्णीवंशामध्ये देवमीद नावाचा एक राजा होता आणि त्यांचा पुत्र होता सूरसेन. अतिशय बलशाली शक्तिशाली होता, पण कंसापेक्षा ताकद कमी होती, पण सगळे क्षत्रिय त्याच्या अधीन होते. कोणाच्या? देवमीद राजाच्या. आणि हा सूरसेन अतिशय धार्मिक होता. आणि याचा एक भाऊ होता, कोण? कुंतीभोज. आणि सूरसेन त्याच्या जर पाहायला गेल्या तर 10 पुत्र होते आणि 5 कन्या होत्या. त्या 5 कन्यापैकी सूरसेननं आपली एक कन्या कोणाला दिली? आपल्या मित्राला कुंतीभोजला दिली. ती कुंती महाराणी म्हणून पुढे प्रसिद्धीला आले, जी पांडवांची आई झाली. आणि इथे जे 10 पुत्रामध्ये सर्वात मोठे होते ते वसुदेव होते. वसुदेवाची सख्खी बहीण कोण होती? देवकी, आपलं कुंती महाराणी होती. ह्या दोघांचंच वर्णन गर्गसंहितेमध्ये येते. बाकीचे नावं डिटेल्समध्ये एवढे येत नाहीत. पण ह्या सूरसेन महाराजाने आपल्या प्रेमपोटी कुंती भोजाला ती दिली, म्हणून तिचं पहिलं नाव पृथा होतं आणि पुढे कुंती भोजला दिल्यामुळं तिचं नाव काय पडलं? कुंती पडलं आहे, हे दिलं. तर ह्या वसुदेवाचं लग्न त्यावेळेस कंसाने ठरवलं की आपली एवढी बहीण सुंदर आहे, नाजूक आहे आणि हे जे क्षत्रिय आहे, क्षत्रियामध्ये यांना जर आपल्या अधीन केलं तर आपल्या ह्या पृथ्वीवर कोणी आपला शत्रुत्व नसणार आहे आणि आपली बहीण सुखी समाधानी आनंदी राहू शकेल. म्हणून हा प्रस्ताव त्यावेळेस जे वृष्णी आणि यदुवंशाच्या जे मुनी होते, ब्राह्मण होते, ते गर्गमुनी होते आणि भगवान कृष्णाचं नामकरण पण गर्गमुनीने केलं होतं. आणि हा प्रस्ताव वृष्णीवंशाच्या वतीनं कोणाला गेला? उग्रसेन महाराजांना गेला. आणि उग्रसेन महाराजांनी जेव्हा ऐकलं की आणि देवकला विचारलं आपल्या लहान भावाला की तुझी कन्या जे सूरसेन आहे त्याचा पुत्र वसुदेव अतिशय सद्गुणी आहे आणि सज्जन आहे, सत्यनिष्ठ आहे, त्याच्याशी विवाह करूया.
आणि युवा हे ठरल्यानंतर अतिशय लग्न झालं. त्या लग्नामध्ये आनंदकंद सगळीकडे, मोठमोठे अन्नदान, यज्ञ आणि आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी त्याने खूप काही कंसाने केलं. आणि केल्यानंतर जेव्हा हा युवा अतिशय दिमाखामध्ये पार पाडला आणि पार पाडल्यानंतर कंसाचं आपल्या बहिणीच्या प्रती एवढं प्रेम होतं आणि प्रेमापोटी त्याने हुंड्यामध्ये काय केलं, त्याचं देण्याचं कारण दिमागदार, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी त्याने काही वस्तू दिल्या. कोणत्या दिल्या? याच्यामागे हुंड्यामध्ये ते म्हणतात की रथामागं हजारो दासी दिल्या. त्याच्यानंतर 10,000 हाती दिले. किती? 10,000 हाती दिले. त्याच्यानंतर 10 लाख अश्व दिले, 10 लाख घोडे दिले. त्यानंतर 1,000 रथ दिले. त्याच्यानंतर 1 लाख गाई गोधन दिलं. आणि त्याबरोबर आणखीन असे भरपूर वस्तूची यादी दिलेली. म्हणजे हुंडा आजच देत नव्हते, हुंडा त्या दिवसापासून होता. पण हुंडा कसा होता त्या टायमाला माहिती आहे का? बाप स्वतःहून द्यायचा. कारण की जर मुलगा असेल त्याला अर्ध द्यावं लागलं असतं, पण आपल्या मुलीच्या प्रेमापोटी तो द्यायचा. तेव्हापासून ती परंपरा आहे आपल्याकडे. पण आजकाल काय झालं आहे, डिमांड. आता डिमांड बी काय करता येत नाही, पोरीच भेटत नाहीत. जे हुंडा मागतात राय बिना लग्नाचा सांड्या, खांड्या, एवढी वाईट अवस्था आहे. पण काही ठिकाणी राजस्थान येऊन मराठवाड्यामध्ये अजून बी ती हुंडा प्रत आहे. ती बळजबरी नसली पाहिजे, तर पित्याचं वात्सल्य म्हणून काहीतरी वस्तू दिल्या पाहिजे प्रेमपोटी. आणि ती नव्हे, आजकाल तर जसं मागच्या आठवड्यामध्ये एक घटना असं आहे की पोरी गडगंज श्रीमंताच्या आहेत आणि आपला भाऊ साधा आहे. आम्ही हरकपुरूंशी बोलत होतो ते मागच्या वेळेस. तरी 5 बहिणी 4 बहिणी आपल्या भावानं म्हटल्या, वडील गेले आणि म्हटले आम्हाला हिस्सा पाहिजे. आणि तो भाऊ चिंतामध्ये झाला आहे की एकतर माझे यांना कोणती कमी नाही, पण भावाकडून कसं वाटून घ्यायचं. म्हणलं तुम्हाला पैसा भेटन, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसा भेटन, पण मायरचं सुख नाही का तुम्ही गमवून बसणार आहेत तुमच्या जीवनावर. बरं तुम्हाला काही कमी नाही ना, कमी काहीच नसते, पण तरी तुम्ही ह्या गोष्टीचं डिमांड करतात. तो विषय नाही. सांगायचं तात्पर्य की कलियुगामध्ये मनुष्याला नाही का संबंधाची किंमत नाही आहे, पैशाची किंमत आहे. पैसा कोणी सोबत घेऊन जात नाही. आणि खायला किती लागतं? 2 पोळ्या लागतात. गरज असतं, भगवंत ईश्वर आपल्याला सगळं काही देतं. पण कलियुगामध्ये लोक असे अतिशय विचित्र झाले की त्याची कल्पना नाही करू शकत. असो, तो वेगळा विषय. सांगण्याचा मुद्दा असा की ह्या दिमाग आपलं कंसाने आणि देवराजाने दिलं. आणि दिल्यानंतर त्यावेळेस त्याला वाटलं की आपल्या बहिणीच्या प्रती स्नेह आणि प्रेम दाखवण्याचं हीच आहे. म्हणून त्या रथाचा लगाम आपल्या हातात घेतला. आणि जसा लगाम घेतल्यानंतर अतिशय ढोल, नगारे, तुतारी, शंख, अतिशय मंगलमय वाद्यामध्ये तो निरोप देऊ लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. सगळे प्रजेवासी अचंबित झाले. काय अचंबित झाले की हा कंस एवढा निष्ठुर, कठोर होता, याचे सगळे असुर मित्र आहे, पण देवकीच्या प्रती एवढं प्रेम कसं काय, एवढं स्नेह काय. पण असुरवृत्तीचा कधी विश्वास नाही केला पाहिजे. आणि मग चौबाजानं त्याला संरक्षण पण होतं. आणि रथ चालवत असताना तो सारखं बहिणीकडे बघायचा आणि त्याला असं वाटायचं की देवकी एवढं आम्ही सोबत राहिलो, आता तिचा संग भेटणार विराभावामध्ये, पण माझं कर्तव्य भाऊ म्हणून नाही का हिला कुठं सोडलं पाहिजे, तिच्या सासरी सोडलं पाहिजे. आणि चालत असताना ह्या मंगलवाद्यामध्ये विचार करा तुम्ही, किती वातावरण चांगलं असेल. सगळीकडे सगळे लोक आनंदी आहेत, ढोल नगाऱ्याचा आवाज आहे, मंगलवाद्य चालत आहेत. आणि ही मिरवणूक पाहत असताना, चालत असताना अचानक त्या सोहळ्याकडे आपल्या हातात चाबूक घेऊन नाही का तो चालत होता आणि एक हातात लगाम चालत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला. आणि विजेचा कडकडाट झाल्यावर एवढा आवाज झाला की सगळ्यांचे कानं बधीर झाले. काही लोकांनी आपल्या कानामध्ये बोटं घातले आणि बघतात की कुठून नाही का वीज चमकली आहे आणि आवाज कुठून आला आहे. सगळे अचंब झाल्यानंतर आता एवढ्या आनंदामध्ये सगळं निशब्द झाल्यानंतर एक शब्द आला, मूर्ख कंसा. जसा शब्द ऐकला, आधीच त्यांना जे मथुरावासी होते कंसाच्या प्रती भीतीपोटी त्यांच्या स्थिर झाले. एवढे स्थिर झाले की आता त्यांना विचलित झाले, की आता त्यांना असं वाटलं हे आवाज ऐकल्यानंतर भूमीनं आम्हाला जागा का नाही दिली, आम्ही भूमीमध्ये का सामावलं नाही, आता हा काय करेल याचा विश्वास नाही. आणि त्यांना सगळ्यात जास्त चिंता होती त्या 9 दाम्पत्य होतं त्यांच्याप्रती जास्त होती आणि आपल्याप्रती. आणि जसा आवाज ऐकला सगळीकडे
सगळे लोक विलक्षण त्या आवाजाकडे वाटवल्यानंतर एकच आवाज ऐकला, मूर्ख कंसा, ज्या देवकीचा तू रथ हाकवतोय हिचा 8वा गर्भ तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. जसं त्यांनी वाणी ऐकली आणि ती वाणी ऐकल्यावर तिथे सगळ्यांच्या जे काही लोक होते ते अतिशय निस्तब्ध झाले की आता याच्या पुढे काय पाहावं लागणार आहे आम्हाला आणि काय नाही. ते पाण्याच्या पहिले आमचे डोळे बंद का करत नाही हे देवतांनो असं प्रार्थना करू लागले. आणि जसं ऐकलं त्यांनी ही वाणी, म्हणून एक ध्यानात ठेवायचा, ह्या जगामध्ये तुम्ही भक्ती करा नका करू, तुमच्या आनंदामध्ये विरजन घालणारे कोण ना कोणी भेटणार आहे. जीवन भगवान कृष्णाचे माता पिता आहेत, ध्यानात ठेवा, पण त्याच्या लग्नापासून त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण किती भेटला त्यांना. बस त्या निरोप द्यायचं, मथुरेच्या बाहेरच आले, ते मथुरेच्या बाहेरसुद्धा नाही आले, पण त्यावेळेस देवताने वाणी ऐकली आणि देवताने वाणी केल्यानंतर त्याने का बरं असं केलं. आचार्याच्या खूप सुंदर टीका करतात हरिचौरी पाद. ते म्हणतात की जर देवकीचा रथ कंस हाकत असेल तर त्यांच्या जीवनाची डोर कंसाच्या सारख्या व्यक्तीच्या हातात दिली तर यांचा नाश होऊ शकेल. म्हणून येणे प्रकारे त्यांच्या जीवनातली डोर काढायची होती आणि कोणाच्या हातात द्यायची होती, भगवंताची. आणि म्हणून भगवंत तिथे आचार्य सांगतात की अर्जुनाने आपल्या जीवनाची डोर कोणाच्या हातात दिली, भगवान कृष्णाने. म्हणून मोठमोठ्या संकटातून त्यांनी काय केलं, पार केलं. भगवान कृष्ण जेव्हा रुक्मिणीचं हरण करतात आणि रुक्मिणीचं हरण केल्यानंतर भगवंताने आपल्या जीवनाची डोर कोणाच्या हातात दिली, रुक्मिणीच्या. आणि रुक्मिणीला काय सांगितलं की तुझे सैनिक आता याला पराजित करतात. तर इथे एक भक्ताने भगवंताच्या हातात दिली आणि भगवंताने आपल्या भक्ताच्या आधीन दिली, म्हणजे रुक्मिणीच्या हातात दिली. पण हे दोन्ही गोष्ट भक्त आणि भगवंतामध्ये चालवत होतं. पण असुराच्या हातात गेल्यानंतर काय गंतव्य होतं, म्हणून ते थांबवण्यासाठी आकाशवाणी झाले याचं पहिलं कारण देतात ते. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताची डोर माझ्या हातात असते आणि माझी डोर माझ्या भक्ताची असते. आणि आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त असुर वृत्तीच्या लोकांच्या हातात गेली तर तो कोणत्या गंतव्याला जाईन, म्हणून ती आकाशवाणी झाली. आणि दुसरं कारण, आचार्य पहिलं कारण तर इथं वर्णन करतात आणि दुसरं कारण सांगतात की ह्या जगातलं प्रेम शाश्वत काळापर्यंत राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही ज्यांच्यावर खूप प्रेम करता, स्नेह करता, बघा काही मिनिटापूर्वी त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, रडत होता, उजव्या हातानं तो लगाम करत हाकत होता, चाबूक मारत होता. पण त्याच काळानंतर तो आपला खडगामध्ये हात घालतो आणि खडगाची तलवार उपसतो. ज्या डाव्या हाताने त्याने लगाम सोडला आणि डाव्या हाताने त्याने काय केलं की ह्या माझी बहीण आहे, हिचा 8वा गर्भ माझा मृत्यूचा कारण ठरणार आहे. त्याच वेळेस त्याच्यामधलं जो प्रेम, स्नेह, दया, करुणा प्राय सगळी नष्ट झाली. त्याने पाहिलं की जर हिचा मी वध केला तर पुढे बाळ जन्माला येणार नाही, तर सगळा विषय संपून जातो. म्हणून तुम्ही आज बी पेंटिंग बघतात की कंसाने डाव्या हाताने केस पकडले आणि आपली तलवार काय केली, उगारलेली. आणि जसं उगारून ते गळ्याजवळ घेऊन जाणार त्यावेळेस वसुदेवाने काय केलं, आपला हात धरला आणि हात दिल्यानंतर तिथे ती जी अवस्था होती कंसाची काय होती, त्या आचार्य वर्णन करतात की क्रोध, त्याच्यामध्ये भय, अस्वस्थ, निराश झालाय, गोंधळून गेलाय, दुःख, अपमान. दुःख कसं झालं की आणि अपमान काय, सगळ्या लोकांच्या समोर माझा अपमान झाला, अशा विविध भावनेमध्ये तो हपकून घेऊन तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला. कोण्या निष्कर्षापर्यंत की आता हिचा जर वध केल्याशिवाय माझ्या शत्रूचा वध होणार नाही. म्हणून एक ध्यानात ठेवायचा प्रिन्सिपल, या जगातलं प्रेम शाश्वत काळापर्यंत राहत नाही. ज्या दिवशी तुमचा स्वार्थ आला त्या दिवशी तुम्ही सगळ्यात मोठे शत्रू होऊ शकता. बहीण भावंडाचे, आई वडिलांचे, पती पत्नीचे, मुलगा बापाचा, बाप मुलाचा. कारण की या जगामध्ये सगळ्यात जो प्रिय असेल तो आपला स्वार्थ आणि आपले इंद्रिय. म्हणून मनुष्याला जेव्हा स्वार्थी वृत्तीनं जगतो ना ते आपल्या नाशाचं कारण आहे. आणि ह्या भावनेमध्ये आचार्य म्हणतात की अशा वेळेस वसुदेवाने काय केलं,
त्यावेळेस हातबल नाही झाले. त्याने पाहिलं की हा प्रसंग माझ्या शक्तीच्या बाहेर आहे, पण युक्तीनं आपण काय केलं पाहिजे, याला नियंत्रित केलं पाहिजे. आणि कसं करणार, त्यावेळेस वसुदेवाने काय केलं, स्मित हास्य केलं. दुःख अवस्थेमध्ये, मोठ्या कठीण प्रसंगामध्ये स्मित हास्य करण्याचं कारण काय, प्रत्येक परिस्थितीमध्ये आता ह्या प्रसंगाला आपण सामोरे कसं गेलं पाहिजे याच्याबद्दल ते विचार करत होते. पण विचार करायला पण वेळ नव्हता. तर त्यावेळेस ते म्हणतात, वसुदेव काय म्हणतात, हे भोजराज. काय म्हणतात, भोजराज का बरं म्हटलेले, कारण तोपर्यंत राजा उग्रसेन होते आणि हा कोण होता, युवराज होता. पण बोलताना त्यांनी पहिलं काय केलं, गुणगान केलं. कोणाचं, कंसाचं गुणगान केल्यानंतर तू एक राजा आहेस आणि सगळ्या प्रजावर प्रजा तुला मानते आणि सगळे प्रजा तुझ्या नियंत्रणात आहे. प्रजा तर नाहीच नाही, पण हे जे आजूबाजूचे असुर आहेत ना, तू ज्यांना मित्र म्हणून आणले, हे सगळं तुझ्या ताकदीपुढे प्राय क्षुल्लक आहेत. तर ही देवकी आणि 8वा गर्भ तर काहीच नसणार आहे तुझ्यापुढे. त्याच्या वाणीचा कोणताही प्रभाव, वसुदेवाच्या वाणीचा कोणताही प्रभाव झाला नाही. मग ते दुसरा मुद्दा मांडतात वसुदेव कंसासमोर, ह्या जगामध्ये प्रत्येक जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. ह्या जगामध्ये कोणी आपल्या मृत्यूला थांबू शकलं नाही आणि कोणी थांबू शकत नाही आहे. म्हणून ह्या नश्वर देहासाठी तो आसक्त करतो. आज जर त्याने नाही मारलं, देवकीच्या 8व्या गर्भात नाही मारलं, तरी प्रकृतीनुसार तुझा मृत्यू होणारच आहे. जसं ते म्हणलं की आत्मा, उदाहरण देतात ते वसुदेव भागवतामध्ये, की एक किडा एका पानावरून दुसऱ्या पानात, दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानात, तिसऱ्या पानात, चौथ्या पानात जातो. त्याचं पान शाश्वत काळापर्यंत राहत नाही, तो पानं बदलत जातो. त्याच प्रकारे आत्मा ह्या शरीराला निरंतर बदलत राहतो. कितीतरी तू जन्म घेतले आणि कितीतरी घेणार आहे. तुला असं वाटते की ज्या पानावर राहिले ते पान शाश्वत काळ राहील का, नाही, अजिबात राहणार आहे. तू ज्या शरीरामध्ये राहतो ते शरीरसुद्धा तुझ्या दुःखाचं आणि वेदनेचं कारण ठरणार आहे. म्हणून प्रत्येकजण मृत्यूला जाणार आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाहीच आहे. हे दुसरं तर्क मांडला आणि तिथे तत्त्वज्ञानाचं खूप काही बोलतात. पण हे करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावर सुखदेव गोस्वामी वर्णन करतात, त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं तो विचलित अवस्था नाही आहे, तर स्थिर अवस्थेमध्ये त्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, म्हणजे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग साम दाम दंड भेद, आणि शेवटी त्याने पाहिलं की कोणती गोष्ट कामाला येत नाही. चौथा तो बघतो की एकच आहे, तो विश्वास देतो. काय देतो विश्वास, की ह्या देवकीचे 8वा गर्भ आणि सगळे जे मुलं जन्माला येतील ना, आता मी तुझ्या स्वाधीन करेल. जेव्हा हे आश्वासन दिल्यानंतर त्याचा जो एवढी विचलित अवस्था झाली तो थोडासा स्थिर झाला. कारण का, त्याला माहीत होतं की ही जो वसुदेव आहे तो प्रामाणिक आहे, सदाचारणी आहे, संतुलित आणि निष्ठावान आहे, सत्यनिष्ठ आहे. हा वचनाचा खूप पक्का आहे, हा कधी धोका करू शकत नाही. बरं, वसुदेवाने हे प्रतिज्ञा का घेतली, कारण सर्वप्रथम जेव्हा जन्माला येईन तेव्हा बघू तो पुत्र. पण आता सर्वप्रथम प्रायोरिटी काय आहे की देवकीचा जीव कसा वाचवता येईल, आणि मी पुरुष आहे आणि माझ्या पत्नीचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस तो आणखीन एक तर्क देतो, मग बघ कंस, जर तू देवकीचा वध केला तर 2 नुकसान आहेत. एक तर तुझी ती बहीण आहे आणि त्यामुळं नात्यानं बहीण असल्यामुळं परिवारातले लोक तुला हे करतात, आणि दुसरं समाजामध्ये तू वावरशील ना तर लोक तुला स्त्री हत्या म्हणून नाही का तुझी नाही का निंदा करतील. का रे, याला आपली शक्ती आणि बळ दाखवतो, सगळ्या जगावर नियंत्रण केलं, पण एका स्त्रीला तू वध केला म्हणजे तुझी काय होईन, अपप्रसिद्धी होईन, तुझी जी कीर्ती आहे त्याचा तुझा नाश होईन. आणि मग एवढे तर्क दिल्यानंतर कंसाला या गोष्टीचं कन्व्हिन्स झाला. कोणती कन्व्हिन्स झाला, एक तर ती अबला आहे, स्त्री आहे, आणि दुसरं ती काय, सखी म्हणजे बहीण आहे. या गोष्टीचं दिल्यानंतर कंसाला ते वाटलं आणि दिल्यानंतर तो रथावरून उतरतो. आणि रथावर उतरल्यानंतर ती वसुदेव काय करतो, जे ढोल नगारे वाजवणारे ते दृश्य पाहत होते आणि जे असुर होते कंसाला घेरलेले, त्यात पाहिल्यानंतर असुर नाही का कंसासोबत निघून गेले. आणि वसुदेवाने ढोल नागारे शंख बेरी जे वाजवणारे वाद्य होते त्यांना वाजवायला इशारा केला. आणि वाजत गाजत गेल्यानंतर आपल्या भोजराज इकडे आले. आल्यानंतर त्यावेळेस जे वाद्य वाजवणारे लोक होते
त्यांच्या पहिल्यासारखा जो उत्साह होता, तो आनंद होता, तो काय झाला, प्राय नष्ट झाला. ते वाद्य वाजायचं म्हणून वाजले. आणि जसे त्यांनी महलामध्ये प्रवेश केला आपल्या ठिकाणी केल्यानंतर त्याच्याबरोबर कितीतरी सैनिक आले. का बरं सैनिक आले? तर त्या महला त्यांनी काय केलं, बंदिस्त केलं की कदाचित हे पुढे पळून तर जा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम. तर वसुदेवाने देवकीला 10,000 सहस्त्र जे सैनिक होते ते अतिशय बंदोबस्त केला. आतमध्ये बाहेर सगळीकडे संरक्षण देण्यात आलं की त्या पहारा दिला आणि सांगितलं की सैनिकांना सांगितलं की महलामध्ये सगळीकडे कोणत्याही गोष्टी त्यांना स्वातंत्र्य देऊ नका, अधीन ठेवा आणि लक्ष ठेवा. आणि झाल्यानंतर 1 वर्षानंतर वसुदेवकीला पहिला पुत्र जन्माला आला. त्या पहिल्या पुत्राचं नाव आहे कीर्तिमान. आणि हे पुत्र जन्मानंतर त्याचं नाव ठेवलं तर ते त्यावेळेस आश्चर्य म्हणतात की कोणती कीर्ती होती आणि कोणतं कीर्ती करणार आहे म्हणून कीर्तिमान नाव ठेवलं. आणि ठेवल्यानंतर एक दिवस म्हणतात की कृष्णाचा मोठा भाऊ पहिले बांधणार आहे, त्यामुळं याचं नाव कीर्तिमान ठेवलं गेले. म्हणजे जरी त्याने पाहिलं नाही आणि कसं होईल पुढे, तर जेव्हा देवकी भगवान कृष्ण आपले जे गुरु सांदीपणी मुनी ते आपल्या गुरुपुत्र आणून तर देवकीला पण वाटतंय की माझे जे पुत्र मारले गेले त्यांना पण मला भेटायचे. आणि मग भगवान कृष्ण ते 6 पुत्राला आणतात आणि मग पुढे कीर्ती करून म्हणजे पुढे भगवंतामध्ये निघून जातात. म्हणून पहिल्या पुत्राचं नाव काय ठेवलं, कीर्तिमान ठेवलं. आणि ठेवल्यानंतर जसं जन्माबरोबर अर्भक जन्माला अतिशय सुंदर होतं, नाजूक होतं. आणि हे केल्यानंतर वसुदेव की त्या वसुदेव जसं देवकीजवळ गेले आणि ते अर्भक घ्यायला, तर देवकीने आपल्या छातीला त्याला आवळून धरलं, कवटाळलं की एवढा माझा सुंदर बालक आहे आणि हे माझे पती निष्ठुर झालेले आपल्या सत्यनिष्ठ वचनासाठी माझ्या पुत्राचा बली देऊ इच्छितात. आणि अशा भावनेमध्ये ते म्हटले नाही, कंस हा क्रूर आहे आणि तू येणे प्रकारे आज उद्या मारणार आहे, म्हणून प्रतिज्ञा म्हणून मी हे तुला देतोय, चिंता करू नको. आणि जसं ते बाळ घेतलं तसं त्यांच्या मनामध्ये 5 विचार आले. कंसाच्या मनामध्ये वसुदेवाच्या काय विचार आले? ते म्हणतात की मी सर्वप्रथम कंसाला वचन दिलं, हा पहिला विचार आला. दुसरा म्हणतात की दैवी योजनेनुसार त्याची श्रद्धा होती की आकाशवाणी झाले ना 8व्या पुत्राचा वध करणार आहे, म्हणून दैवानुसार मला वागावं लागेल, हा दुसरा विचार आहे. जरी मी दैवाला टाळण्याचा प्रयत्न केला पण दैव त्याच्यावर कार्य करतो. आचार्याच्या सुंदर वर्णन करतात, कधी कधी आपण काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो पण त्या टाळल्या जात नाही, जे व्हायचं ते होतंय, म्हणून कधी दैवावर सोडलं पाहिजे. आणि तिसरं सांगतात, ते म्हणतात की सर्वांचं रक्षण करणारा भगवंत भविष्यात जन्माला येणार आहे, म्हणून मला त्याच्या जन्माच्या पहिले हे जे काही आहे माझ्याकडून त्याचा मला त्याग करावा लागेल. जर मी याचा त्याग नाही केला तर भगवंत कसे अवतरित म्हणजे तिसरं कारण देतात. चौथं कारण ते सांगतात की 8वा जो बालक आहे तो लवकरात लवकर जन्म घ्यावा. आणि जर जन्म घेतला तर कंसाचा वध करून जो आमचा वनवास आहे तेव्हा सुद्धा आम्ही बघतो. आणि सगळ्यात 5वा महत्त्वाचा मुद्दा त्याच्या हे आलं की जी काही ईश्वरी योजना आपल्या जीवनात नेमून ठेवलेली आहे त्याच्या अनुसरून आपण जीवन जगलं पाहिजे. त्या ईश्वरी योजनेमध्ये आपण जर लुडबुड केली तर आपण त्याला बदल करणं योग्य नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, आपण जेव्हा प्लॅनिंग करतो आपल्या जीवनातले, जसं तुमचं उदाहरण होतो, तुमचा मुलगा एखादा प्लॅनिंग करत असेल तर त्या प्लॅनिंगला पाहून तुम्ही हसता, अरे काय प्लॅनिंग करतो, याला काही कळतं का? तुम्ही जसं त्या बालकावर असता तसंच आपण संसारामध्ये आपल्या जीवनाच्या प्लॅनिंग करत असतो तेव्हा प्रकृती आणि भगवंत आपल्यावर हसतात. अरे 60 वर्षे जगणार आहेस, त्याच्यामुळे 40-45 वर्षे झालेले आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये किती मोठमोठ्या प्लॅनिंग करतोस, पण भरोसा नाही तर भगवंत सुद्धा आपल्या प्लॅनिंगवर असतात. म्हणून आपल्या जीवनातल्या प्लॅनिंग करण्याऐवजी भगवंताची प्लॅनिंग आपल्या जीवनात काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे कधी समजेल तुम्हाला, जेव्हा प्रामाणिकपणे तुम्ही जे गुरु आणि वैष्णवाच्या माध्यमातून श्रवण करतात, श्रीमद भागवतम रामायण महाभारताचा घनपणे अध्ययन करतात, तेव्हा तुमच्या जीवनातल्या योजनातील भौतिक जीवनातल्या जी प्लॅनिंग करतात ना मोठमोठ्या, याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, आपल्या प्लॅनिंग करतो, तर भौतिक संसारामध्ये जास्त बस्तान मांडण्यापेक्षा आपण वैकुंठ धामात भगवत प्राप्ती कशी केली पाहिजे, भगवंताचा अनुभव कसा केला पाहिजे हे केलं पाहिजे.
प्रकृतीचा झटका एवढा भयंकर आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत, विचार नाही करू शकत. म्हणजे आता बघा ना की किती एकलकट्यामध्ये त्या मुलीचं नाही का हे करण्यात आलं, किती कुठं कुठं काय चालू आहे. मग क्षणाला आपण इथून माणूस गेल्यानंतर कळत नाही की त्याच्या जीवनानंतर काय होऊ शकेल. म्हणून जे काही चांगल्या गोष्टी होतात त्या ईश्वरामुळे होतात आणि ज्या काही वाईट गोष्टी त्या आपल्या कर्मामुळे किंवा भौतिक जी काही दैवी नकारात्मक शक्ती आपल्यावर प्रभाव करीत असतात. तर हे 5 गुण याचं पण आचार्य खूप सुंदर विश्लेषण करतात. ते म्हणतात की दैवी प्लॅनिंग, दैवी योजनेनुसार आपण आपलं जीवन केलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर त्याने व्यक्तिगत दुःख वेदना बाजूला ठेवल्या आणि ठेवल्यानंतर ते अर्भक शोक भावनेमध्ये आईच्या हातातून घेतलं आणि घेतल्यानंतर कंसाकडे घेऊन गेले. आणि कंसाकडे गेल्यानंतर तो आपल्या गरम आश्रूचा अभिषेक करताना चालत एक पाऊल टाकत होते वसुदेव. आणि त्या गरम आश्रूने नाही का आपले डोळे सगळे ओलेचिंब झाले पिता म्हणून. आणि त्या बाळाच्या आश्रून नाही का त्याच्या अंगावर पडत होते. अभिषेक आंघोळ पण नव्हती घातलेली. आणि एवढ्या कठीण प्रसंगामध्ये जात असताना जसे ते कंसाकडे गेल्यानंतर कंस चकित झाला आणि झाल्यानंतर कंसाच्या पाहिलं त्याच्यामध्ये हास्य झालं आणि त्याच्यामध्ये 2 भावना निर्माण झाल्या. की त्यांना 2 भावना कोणत्या कामासाठी नंतर की वसुदेवाने दिलेलं वचन ना ते पालन केलं, हे पहिली भावना. आणि दुसरं भावना ते म्हणतात की भाच्याला मला पहिल्यांदा पाण्याचं भाग्य लागलं, माझा भाचा किती चांगला आहे. आणि त्याचं जे पाषाण हृदय होतं, दगड हृदय, ते पण काय झालं, द्रवी झालं. आणि द्रवी झाल्यानंतर तो भावनेने विचलित झाला. आणि झाल्यानंतर एवढं छोटंसं बालकाने माझी बहीण माझ्याबद्दल काय विचार करेल, एक तर मी तिला बंदिस्त केलेलं आहे आणि मला 8व्या गर्भापासून नाही का वध होणार आहे, मला या बालकाचं काही गरज नाही, तुम्ही घेऊन जा. आणि जसं हे वाक्य वसुदेवाने ऐकलं, वसुदेव जसे तात्काळ येताना खूप हळूहळू येत होते पण जाताना हवेच्या धक्क्यासारखे बाहेर पडले. का बरं, तर कंस हा असुर वृत्तीचा आहे, याची बुद्धी कधी बदलेल याचा विश्वास नव्हता. आणि आता जी माझी पत्नी आहे देवकी, ती आपल्या बालकामुळे दुःखी आवश्यक आहे आणि तिला संजीवनी देणं, तिला प्राण देणं, जेव्हा मी बाळ तिच्या मांडीवर ठेवीन तिला संजीवनी देईन. 2 गोष्टी, एक तर बाळाचं रक्षण, दुसरं देवकीचं रक्षण करून तिला वाचवणं महत्वाचं होतं. म्हणजे बघा, भगवंताचे माता पिता बनण्याच्या पहिले किती कठीण प्रसंगातून जावं लागते. भगवंत अशी जन्माला येत नाही तर आपण दरवर्षी पाळणं हलवतो, 2-4 पाळणे मानायचं, सोंटवडा पंजेरी खायची, गोपाळ कृष्ण भगवान की जय. नाही, कृष्ण जन्माच्या पहिले बिल पे करावं लागतंय आणि कृष्ण जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनात संकट संपले का नाही. भगवान कृष्ण वृंदावनामध्ये किती 11.5 वर्ष राहिले आणि 11 वर्षापर्यंत वसुदेव देवकी वनवासात राहिले. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये ती तयारी करणं गरजेचं आहे. असं करता करता देवकीने दरवर्षी एक बालक दिल्याने त्या एक झाल्यानंतर या बाळाचा जन्म झाल्यानंतर तिथे नारद मुनीचं आगमन झालं. आणि नारद मुनीचं आगमन झाल्यानंतर नारद मुनी विचारलं, अशी जर दया कंसाने दाखवलं तर भगवंत लवकर अवतरित होणार नाही. त्यावेळेस ते काय करतात, एक कमळ घेतात आणि त्या कमळाला 8 पाकळ्या असतात, 8 दल असतात आणि ते दाखवतात की पहिलं कोणतं आणि 8वं कोणतं मोजून दाखवलं. आणि मग तो मोजायचा कंस मोजल्यानंतर पुन्हा ते कमळ फिरवायचे. जे पहिल्या ते 8वा पाण्याचा 8वा तो पहिला बनायचा आणि पुन्हा फिरवल्यानंतर 5वा तो 8वा बनायचा, 8वा ते 5वा बनायचा. असं फिरत करीत असताना नारद मुनीने त्याला नाही का काय दिलं, इशारा केला. का बरं इशारा केला, आचार्य सांगतात की नारद मुनी त्यांना एक इच्छा होती की भगवान कृष्ण लवकर कसे प्रकट होतील, त्यासाठी त्याने हे कृत्य केलं. लोक म्हणणारे कलियुगामध्ये नारदाने कळ लावली म्हणून त्याचे पुत्र मारले गेले नाही. तर त्यांचा एकमेव उद्देश होता की जे असुर वृत्तीनं पृथ्वी भरलेली आहे त्या पृथ्वीला लवकर मोकळं करणं आणि भगवान कृष्णाला अवतरित करणं हा त्यांचा उद्देश होता. आणि मग अशा प्रकारे जेव्हा अष्टपत्र दाखवल्यानंतर कंस हा विचलित झाला, तो विचार करू लागला. आणि विचार करत असताना तो बघत होता, काय बघत होता की याचा अर्थ की जो माझा भाचा आहे पहिला तो 8वा होऊ शकतो
आणि जसं पाहिल्यानंतर तो अतिशय उत्कंठेनं तलवार घेऊन गेला आणि कारागृहामध्ये गेल्यानंतर बंदिस्त केल्यानंतर आपल्या जो भाचा आहे पहिल्या गर्भकाचे पाय धरले, गरगर फिरून एका भिंतीला आपटून दिलं. मात्या पित्यासमोर ती भिंत रक्तरंजित झाली. त्यावेळेस हे दृश्य पाहून वसुदेव आणि देवकी निस्तब्ध झाले, बेशुद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा पडत नव्हते की त्यांना त्यांचा प्राण निघून गेला होता. आणि गेल्यानंतर ते दुःख पाहून प्राय बेशुद्ध पडले. आणि पडल्यानंतर तिथे त्यावेळेस करायचं तर काय करायचं. आणि मग ईश्वर दैवाची जी योजना आहे त्याला समजून पुन्हा त्याने दुसरा बालक जन्माला दिला. असं करता करता 6 बाळं त्याने जन्म दिले. आणि 6 बाळाचा वध कोणी केला? कंसाने केला होता. आणि हे कंसानं वध केल्यानंतर 7वा गर्भ, आचार्य तिथं वर्णन करतात की 6 गर्भ मारल्यानंतर 7वा गर्भ प्राय काय झालं? गर्भपात झाला. ते भगवंताने योग मायाला सांगितलं की जो 7वा गर्भ आहे ते देवकीच्या गर्भातून पुढे करा, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करा. तर का बरं? आचार्याच्या मागे खूप डीप मिनिंग देतात की जे 6 पुत्र होते ते 6 अनर्थाचे प्रतीक होते. जोपर्यंत आपल्या हृदयातून काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य जात नाही तोपर्यंत 7वा गर्भ कोण? आता बलरामजी होते. आता उद्या बलराम जयंती ना, तर बलरामजी बघतात की आता देवकीचा गर्भ भगवंताला अवतरित होण्यासाठी परिपूर्ण आहे का? तिथे जसं एखादा VIP व्यक्ती येणार असेल तर किती तयारी करतो मनुष्य. आणि सगळं ओके झाल्यानंतर आता तुम्ही या. तसंच बलरामजी पहिले आले आणि त्या गर्भाची सगळी अवस्था पाहिल्यानंतर तिथून ते काय झाले? स्थलांतरित झाले. आणि स्थलांतरित कोण झाले? रोहिणी माताचे. म्हणून एकमेव असं बाळ आहे, एकाच बाळाचे 2 आई आहेत. या जगामध्ये असतात मोठी आई, छोटी आई, मधली आई किंवा सावकार आई, ही आई, ती आई. पण एकमेव बलरामजीचे 2 आई झालेले आहेत. आणि त्या टायमात किती टेक्नॉलॉजी असेल, एका गर्भातून दुसऱ्या गर्भावर. आणि असं केल्यानंतर आचार्य सांगतात की भागवतामध्ये तात्पर्यामध्ये कृपा पण लिहितात की आपल्या हृदयामध्ये जर भगवंताला प्रकट करायचं असेल तर पहिले 6 अनर्थ बाहेर काढा, तेव्हा भगवंत येते. आणि जेव्हा 6 अनर्थ गेले तेव्हा गुरु आपल्या हृदयामध्ये प्रकट होऊन भगवंताला कसं प्रकट व्हायचं त्याचं वर्णन करतात. आणि झाल्यानंतर 7वा गर्भ स्थलांतरित झाला देवकीच्या, रोहिणीच्या. आणि मग त्यावेळेस तो येऊन बघतो की पहिल्यांदा गर्भ दिसला, म्हणून गर्भपात झाला. तर लोकांनी मथुरावासीने त्याला दोष द्यायला त्याला की तुझ्या भीतीपोटी त्याचा गर्भपात झालाय आणि दोषाचं कारण. तो पण विचलित झाला की दैव आता 7वा धाराचा 8वा धारा विचलित झाला, करायचं तर काय करायचं. आणि मग काही काळानंतर भगवान कृष्ण वसुदेवाच्या मनात आले आणि वसुदेवाच्या मनातून देवकीच्या मनामध्ये स्थलांतरित झाले. आणि देवकीच्या मनात स्थलांतरित होऊन ते गर्भामध्ये भगवंताला आश्रय घेतला. आचार्य तिथे सुंदर वर्णन करतात बलदेवीच्या भूषण ठाकूर. ते म्हणतात की जर गुरुच्या मनामध्ये कृष्ण असेल तर आपल्या शिष्याच्या हृदयामध्ये कृष्ण स्थापित करू शकतो. जर गुरुच्या मनामध्ये भौतिक इच्छा असेल तर आपल्या शिष्याच्या मनामध्ये भौतिक इच्छा टाकणार आहे. म्हणून प्रामाणिक जो गुरु आहे त्याचं काम आहे आपल्या शिष्याच्या हृदयामध्ये कृष्णाला स्थापित करणं. आणि जेव्हा शिष्याच्या हृदयामध्ये कृष्ण स्थापित केलं तर तो शिष्य त्या भक्तीच्या माध्यमातून त्या भगवंताला प्रगट करतो तो. आणि मग भगवंताचा तो दर्शनाचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून आपण जेव्हा गुरु निवडतो, गुरु किती चेलीचपाटे आहेत, त्याचे किती मोठे मोठे आश्रम आहेत, कोणा गाडीत फिरतो नाही, तो मला कृष्ण देतो का? जर त्याने कृष्ण दिलं तर मी कृष्णाला प्रगट करेन. माझ्याकडे भौतिक इच्छा असेल तर मी तुमच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा टाकणार आहे. म्हणून गुरु निवडताना आपल्याला ह्या कॅटेगरीमधून जावं लागेल. आणि जसं देवकीच्या मनामधून गर्भामध्ये घेतलं तर देवकीचा तेजस्वीपणा किती वाढला? हजारो पटीनं वाढला. आणि आचार्य तिथे वर्णन करतात की देवकीला एवढं सौंदर्य का वाढलं, तिचं तेजस्पणे का वाढला? ते म्हणतात की जर तुम्ही भगवंताची भक्ती जर शुद्ध आणि प्रामाणिकपणे केलं तर तुमचा आध्यात्मिक तेजस्पणे वाढतात. आणि तो भौतिक दुःखामध्ये असताना सुद्धा तिला सुखाचा आनंद. जसं देवकी भगवंत गर्भात आल्यानंतर देवकीला एवढा आनंद झाला की भौतिक परिस्थितीचा
कोणताही प्रभाव झाला नाही. तर दोन गोष्टीचं वर्णन करतात. पहिली गोष्ट काय की तिचं सौंदर्य वाढलं आणि दुसरं जी दुःख अवस्था आहे, निराशा अवस्था आहे, ती प्राय नष्ट झाली, ती आनंदी राहू लागली. म्हणून आपण जर भक्ती करीत असताना दुःखी राहिलो, भौतिक इच्छा आपल्या मनामध्ये असेल, याचा अर्थ आपण समजायचा आहे की भगवंताला आपण मनातून धारण नाही केलं, शरीरातून धारण केले. शरीरातून धारण म्हणजे काय, भाऊ येतो, मी माळा घालतो, माळा करतो, सत्संगाला जातो किंवा सत्संग अटेंड करतो, हे बाह्य झाले. पण बाह्य होण्यापेक्षाही माझ्या मनामध्ये, माझ्या कार्यामध्ये, माझ्या वाणीतून भगवंताला मी किती प्रगट करतो, त्याच्यावर भगवंत प्रगट होणार आहे. दरवर्षी जन्माष्टमी होत राहील, पंजिरी खायला भेटल, सुंटवडा खायला भेटल, पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या भक्तीची प्रगती होती का, याला आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि ते जर होत नसेल तर आपला श्रमही केवलमय, वेळ निघून जातोय, पण त्या वेळेचा अभाव आपल्याला भगवंत करायचे. आणि मग भगवंत देवतेच्या गर्भात आल्यानंतर देवी देवता अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना करतात. आणि त्या प्रार्थना कशा आहेत, काय आहेत, त्याला म्हणतात गर्भस्तुती. बघा, आपण या जन्मात कोणाच्या आईच्या गर्भात राहतो, कोण स्तुती करते? ती आई बिचारी लेबर पेनमध्ये त्रास असते, तो बाळ बी रक्तमाळा हाडामध्ये असतो. म्हणून भगवान कृष्णाचे जन्म कसे, जन्म करण्याचे दिव्य हे जाणाते तत्वता त्या पुनर्जन्म नैती मामित स्वर्जुना. माझे जन्म करीन कसे दिव्य आहे. जो कोणी जाणतो त्या भौतिक संसारात जन्म घेत नाही. आपला जन्म बी भयंकर आहे, त्या आईला बी बाळाला बी. आपले कर्म आपल्या बंधनास कारण आहे. आपले कर्म ऐकून लोक आपल्या कर्माला कंटाळले, पण भगवंताची कर्म आणि दैवाने काय माहिती का, मुक्तता भेटते. आणि मग तिथे देवदेवता किती सुंदर सुंदर प्रार्थना करतात, त्याची चर्चा आपण येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये घेऊया. हरे कृष्णा कृष्णा